नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका पावर समाचार न्यूज चैनल में। मैं हूं आपका दोस्त पत्रकार नितिन मणियार। अभी हम आए हैं एक प्रेस कॉन्फ्रेंस में, जहां पे हमारे साथ है विट्ठल सातपुते जी, जो एक जाने माने समाज सेवक और कांग्रेस के कार्यकर्ता है और जिनकी खुद की एक सिक्योरिटी एजेंसी है। जैसे अभी विट्ठल सातपुते जी ने यहां पे प्रेस कॉन्फ्रेंस ली है, जिनका कहना है और जिन्होंने मुलुंड पुलिस स्टेशन में शिकायत भी दर्ज की है कि कुछ लोग उसकी सिक्योरिटी एजेंसी में काम करते थे, वही लोग कुछ गुंडों को लेके आके इनको जान से मारने की धमकी देके गए। बॉडी कैमरा चालू था, जिसमें पूरा वाकया दर्ज हो चुका है। हम आपको पूरी जानकारी देंगे। विट्ठल सातपुते जी, उनका परिवार और उनके साथी का क्या कहना है, आइए हम जानते हैं। अंत तक बने रहिए हमारे साथ, तभी आपको ये जो न्यूज है, ये जो घटना है, उसके बारे में पूरी जानकारी मिलेगी। धन्यवाद। विट्ठल सातपुते जी, आप यहाँ आज पुलिस स्टेशन आए हैं, कुछ कंप्लेंट दिया है, क्या मामला? मैं मुलुंड का भूमिपुत्र हूँ। ये 10 साल से मैं मेरी सुरक्षा रक्षक एजेंसी चलाता हूँ। एक गैब्रियल कंपनी है, वहाँ एक अज्ञात लोग आए, 4-5 लोग, और मुझे मेरा नाम लेके मेरे बाउंसर है पाटेकर, उनको बोला कि ये किसकी एजेंसी है, तो उन्होंने बोला विट्ठल सातपुते साहब की है। तो ठीक है, सातपुते साहब की है तो सातपुते को भी मारता हूँ और जो मातड़ी वाला है उनको भी मारता हूँ, ऐसा बोल के वो चले गए। क्या कारण? क्या कारण ऐसा आपको पता है कि मुलुंड में क्या माहौल चालू है, पर मैं उस पर नहीं बोलूँगा, जब समय आऊँगा तो बोलूँगा। मैं अपने मेहनत से यहाँ काम कर रहा हूँ, मैं अपना पीआरओ मेरी सर्विस देख के यहाँ काम कर रहा हूँ। तो कई लोग हैं, उनको कई दुख रहा है कि मैं अपना आगे बढ़ रहा हूँ, तो मुझे इस तरीके की आदमी लोग को भेज के मुझे धमकी देने की कोशिश कर रहे हैं। तो आपने अभी कंप्लेंट की है, पुलिस ने क्या जवाब दिया? पुलिस ने कहा है सीनियर साहब ने कि आप निवांत रहिए, हम इस चीज़ की पूरी कार्रवाई करके जो सीसीटीवी में उनको फुटेज दिया है, जो जो लोग हैं उनके ऊपर कड़ी की कड़ी कार्रवाई होगी। अभी बुलाया है उनको कि क्या है? कई जन को बुलाना चालू किया है, कोई फ़ोन उठा रहे हैं, कोई नहीं उठा रहे। तो जैसे उनको बुलाएगा जाएगा, उनके बाद फिर मेरा भी जवाब लिया जाएगा। और इस चीज़ के पीछे किसका षड्यंत्र है, जैसे एज ए पॉलिटिकल हम नहीं बोल सकते, लॉ के हिसाब से बोलते हैं 120B IPC धारा है, ये सब कोई प्लानिंग है जो इनको आगे कर रहा है और खुद पीछे लेके ये इसको प्रोत्साहन कर रहा है। वो भी मैं समय आऊँगा तो बोल दूंगा कौन है वो। इसके आगे आपकी क्या कार्रवाई होगी? अगर मुझे तो पूरा विश्वास है पुलिस वाले यहाँ पे कार्रवाई करेंगे। अगर पुलिस वाले कार्रवाई नहीं करेंगे तो मैं फिर मेरे जैसे, मैं एज एक पार्टी का लॉयल कार्यकर्ता हूँ, कांग्रेस पार्टी का ब्लॉक अध्यक्ष हूँ, उसी माध्यम से मेरे सारे दोस्त, उनके माध्यम से एक बड़ा आंदोलन लूँगा मैं। कितने आदमी लोग थे? 4 से 5 लोग आदमी थे, सीसीटीवी में कवरेज हुआ है पूरा, और उनका फुटेज भी है। आज या ठिकाणी विठ्ठलजी सातपुते अनेक माध्यमातून, अनेक क्षेत्रामधून या ठिकाणी काम करतात। राजकीय क्षेत्र असेल, त्यांचा व्यावसायिक सिक्युरिटीचा क्षेत्र असेल आणि समाजसेवेच्या माध्यमातून या ठिकाणी काम करतात। आता आम्हाला असं ऐकण्यात आलं, त्यांच्या नेतृत्वात असलेली ती एक सिक्युरिटी आहे, त्या सिक्युरिटीच्या जो सुरक्षा रक्षक होता, त्या सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करून विठ्ठल सातपुतेला देखील आम्ही मारहाण करू, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी धमकी देण्याचं काम झालेलं आहे। मला पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की भारताचा चौथा स्तंभ हा पत्रकार आहे आणि सर्वांना सुरक्षित ठेवण्याचं काम हे पोलिसांचं आहे। तर पोलिसांनी देखील या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही कारवाई करू, आणि पत्रकार मित्रांना देखील मला सांगायचं आहे की आपण देखील या माध्यमांवर या पद्धतीने व्यवस्थित अशी याच्यावरती न्यूज चालवून सदर जे गुन्हेगार आहेत, जे काही असतील त्यांच्यावर नक्की कारवाई झाली पाहिजे।
खऱ्या अर्थाने आपण पाहता मुलुंड आहे, भांडूप आहे, मुलुंडमध्ये अत्यंत शांतमय वातावरण असतं, कोणत्या प्रकारचे इथं भानगडी नसतात. तर माझी तुमच्या माध्यमातून ही विनंती आहे की तुम्हाला हे मुलुंड भांडूप घडवायचं आहे का, तुम्हाला हे मुलुंड ठाणा घडवायचं आहे का? म्हणजेच ठाणा आणि भांडूपमध्ये ज्या प्रकारची गुन्हेगारी निर्माण होते आणि गुन्हेगारीला जी वाव मिळते, त्याच पद्धतीने तुम्हाला मुलुंडमध्ये असं वातावरण निर्माण करायचं आहे का? हे माझं या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी आलेली लोक कोण होती, कुणाच्या माध्यमातून आली होती, त्यांचा हेतू काय होता, या प्रकारची चौकशी करणं खूप महत्त्वाचं आहे. आज धमकी दिली, उद्या जर माझ्या मित्राला, माझ्या म्हणजे विठ्ठलजी सातपुतेंना त्यांच्या जीवाला जर बरं वाईट झालं तर सदर घटनेला, सदर प्रकरणाला याला जबाबदार कोण असेल याची देखील या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. आणि मी मुलुंड पोलीस स्टेशनला या ठिकाणी विनंती करतो की झालेल्या घटनेची गंभीरता दखल घेऊन जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं या ठिकाणी मला बोलावंसं वाटतं. धन्यवाद. माझा भाऊ विठ्ठल सातपुते, त्याची साईट गॅब्रियल कंपनीच्या इथे चालू आहे. तिथे काही गुंडे गेले आणि माझ्या भावाला दम दिला, मारण्याची धमकी वगैरे दिले. जर उद्या त्याच्या जीवाला काही कमी जास्त झालं, ज्यांनी कोणी त्याला दम दिला आहे किंवा त्याला काय बोलले, तर त्याला आम्ही महिला तरी सोडणार नाही. तो नंतर, पहिले आम्ही सर्व. कारण तो, त्याचं एवढं नाव आहे कॉलनीमध्ये की त्याने एवढे कामं केले. सगळ्यांना माहिती आहे की असं नाही माहीत नाही, सगळ्यांना माहिती आहे की तो काय आहे काय नाही. आणि त्याच्या नावाची उगाचच बदनामी करतात ते लोक. हे नाही केलं, ते नाही केलं, जे नाही केलं तुम्ही समोर येऊन बोला ना, पाठीमागं कशाला बोलता? जे पण कोण बाउन्सर आहे काय आहे, मी ऐकले, पण मी नावं घेत नाही कुठल्या पण बाउन्सरची. ते पण नाव फुकटच बदनाम करतात. त्याने अजूनपर्यंत कोणाचा पैसा ठेवलेला नाही आहे. आणि वेळोवेळी प्रत्येकाच्या मदतीला तो धावलेला, आपल्या करोनाच्या काळामध्ये पण तो धावलेला आहे. प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये तो पुढे आहे, अग्रेसर आहे. तरी पण त्याचं नाव तुम्ही बदनाम करता. जो कोणी नाव बदनाम करतो, तर मी तर त्याची बहीण आहे, मी एक वाघिणीसारखी त्याला फाडून काढणार. मी स्पष्ट बोलते. मग ते पोलीस असो, कोणी असो, मला काही करणार ते मी बघून घेईन. कारण पोलिसांनी जर मदत नाही केली, कारण आम्ही पोलिसांच्या कानावर घातलेले. पण आता मी माझ्या भावाला तर सोडलं. मी आत्ताच माझ्या भावाला बोलले की तू आत्ताच, बोलतो नाही बाई आत्ता जायचं नाही आहे. कारण त्याला माहिती मी कशी आहे. भाऊ आहे तो माझा शेवटी, किती जरी केलं तरी. आज तो टेन्शनमध्ये. आम्ही त्याला बोललो तू टेन्शन घेऊ नको. तो मी टेन्शन नाही घेत, पण तो दम देतो, धमकी. तो समोर येऊ ना माझ्या, काय बोलायचं तर. पाठीमागून तू कशाला बोलतोस? यायचं, 4 लोक आहे साईटला, तू तिथे जाऊन त्यांना बोलतो. त्यांना का दम देतो? ये ना, ऑफिसमध्ये जा. ऑफिसमध्ये असतोच तो, एकटा असतो. वन मॅन शो करा तुम्ही. आम्ही वन मॅन शो आहे, मी वन वुमॅन शो आहे. कोणी पण असू द्या, मी कोणाला घाबरत नाहीये. आज गॅब्रियल कंपनीमध्ये आमचे मित्र, म्हणजे माझे बंधू आहेत ते विठ्ठल भाऊ सातपुते, यांची तिकडे सिक्युरिटी वगैरे मुलांना रोजगार देण्याचं काम करतायत. आणि विठ्ठल सातपुते म्हटल्यानंतर मुलुंडमधील एक चांगला समाजसेवक म्हणून त्यांची एक चांगली मुलुंडमध्ये ख्याती आहे. कोरोना काळ असो किंवा अन्य कोणत्याही गोष्टीमध्ये असो, किंवा कॉलनीमध्ये त्यांच्या कोणालाही काही मदत लागली तर आमचे विठ्ठल भाऊ सातपुते हे खिशातनं पैसा टाकून त्या शेवटच्या माणसाला मदत करण्याचं चांगलं काम करतायत. आणि असं काम करणारा माणूस, त्यांचं एक स्लोगन आहे, माझा वार्ड माझी जिम्मेदारी. मग असा जबाबदार माणूस, एखाद्या वार्डाची जबाबदारी तरी खांद्यावर पेललेली आहे. अधिकारीच्या कार्यकर्त्यांना तो चांगला सपोर्ट करणारा असा आमचा विठ्ठल भाऊ सातपुते एक मित्र आहे आमचा. आणि अशा माणसाला जर कोणी धमकी देत असेल जीवे मारण्याची, तर मुलुंडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा इकडे प्रश्न उभा राहतो. खरं तर पोलिसांनी याची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना तत्काळ अटक करणं फार गरजेचं आहे. कारण की आज एका नामांकित व्यक्तीबरोबर, एका चांगल्या समाजसेवकाबरोबर जर ही घटना घडत असेल तर सर्वसामान्य माणसाची काय स्थिती? तर मला वाटतं पोलिसांनी याच्यामध्ये पूर्णपणे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित असणारं ज्यांनी कोणी धमकी दिली असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा मी स्वतः RPI पक्षाचा एक सरचिटणीस म्हणून, आमचे एक मैत्रीपूर्ण संबंध आहेत, परंतु जर असं जर होत असेल तर मी स्वतः त्यांना सपोर्ट करण्यासाठी रस्त्यावर उतरेन माझ्या टीमसोबत, अशी मी इकडे ग्वाही देतो. आता यांना धमकी दिली म्हणजे त्यांना कोणाचा तरी सपोर्ट आहे, बरोबर आहे. आणि कोणी जाणून बुजून हे करायला लावतंय. काय वाटतंय तुम्हाला? नाही, जर असं असेल तर याच्या पाठीमागचा मेन मुख्य सूत्रधार कोण, याच्या तळापर्यंत पोलिसांनी जाणं फार गरजेचं आहे. बरोबर. आणि पोलिसांची ड्युटी आहे, जर एखाद्या भारतीय नागरिकाला जर कोणाकडनं जर मारण्याची धमकी येत असेल, त्याच्या जीविताला जर हानी पोचणार असेल तर त्याची सखोल चौकशी करणे पोलिसांचं सर्वप्रथम काम आहे. मला वाटतं जोशी साहेब एक चांगले ऑफिसर आहेत,
कर्तव्य दक्ष असे ऑफिसर आहेत ते, आणि ते त्यांच्या कामामध्ये कधी असा कामकुचारपणा करत नाहीत असं माझं पर्सनली मत आहे. तर मला वाटतं जोशी साहेबांना आपण निवेदन दिल्यानंतर ते निश्चितच याच्यामध्ये सखोल चौकशी करतील. नमस्कार, मी सुशीला नाईक, अमरनगर रहिवासी. विठ्ठल सातपुते आमचे साहेब आहेत, आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. हे अशी मारहाण करण्याची धमकी देत आहेत. पोलीस व प्रशासन तर त्यांची काळजी घेणारच, पण त्याच्याऐवजी आम्ही त्यांची काळजी घेणारे महिला आहोत. ह्या आम्ही सगळ्या बहिणी आहोत. कोण तू बाबा समोर आहे आमच्या, तुला काय आम्ही सोडणार नाही. तू असं तसं समजू नको ते एकटे आहेत म्हणून. आणि प्लस असं चांगल्या मोठ्या कार्यकर्त्याला अशी ही धमकी कशासाठी? पाण्याची समस्या दूर करतात. अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटचा आमच्यावर प्रॉब्लेम आला तरी ते उभे राहतात. एक नगरसेवक तशी कामं करत नाही. तुम्ही बघा, कळतं सगळ्यांना. म्हणून चांगल्या कार्यकर्त्यांना जर अशी धमकी दिली जाते तर पोलिसांनी अगदी जास्त काळजीपूर्वक ह्याची दखलबाजी केली पाहिजे. आणि हे बाळा, तू कोण आहेस ना, तू पहिला आधी ये आमच्या समोर. येतच ये माझ्या समोर. तू कोण हाणस रे? माझ्या समोर येतच का? कला धमकी द्यायचं? तुला पाहिजे तरी काय हाण? तुला पाहिजे अन्नात माझ्या समोर ये, मी तुझे कोयत्याने तुकडं करते. जसं म्हावऱ्याचं करते ना तसं तुझं करतं. दोस्तों, तो ये थी पूरी इस न्यूज की जानकारी, इस प्रेस कॉन्फ्रेंस की जानकारी. अगर आपके इलाके में, आपके नुक्कड़ में, आपके गली में कहीं भी कुछ भी ऐसा आपको लगे कि ये न्यूज में देने जैसा है तो आप हमारा संपर्क कर सकते हैं. हमारा नंबर दिया हुआ है 8779256212. जय हिंद.